श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संचालिका फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहंदाळे आहेत माझ्यासोबत. नमस्कार वृषाली ताई. नमस्कार वृषाली ताई, आता केस फाईल आहे माझ्यासमोर, त्याच्यावरती नाव लिहिलंय सिद्धार्थ साठे आणि यांचं वजन 26 किलोनी कमी झालंय. Yes. आणि यांचा स्पेल अजून चालू आहे. म्हणजे येस येस ॲब्सोल्युटली. काय केस आहे म्हणजे एवढं वजन ट्रिमेंडस कमी झालंय? काही नाही, सगळं करिअरच्या मागं ही सगळी मुलं लागलेली चित्रा. त्यामुळे सगळे बसून जॉब असतात ह्यांचे रात्रंदिवस. त्यामुळे कॉम्प्युटरच्या समोर बसून बसून वजनं वाढलेली. आता मला सांगा, या मुलाचं B12 जेमतेम 115 आणि D3 हे फक्त 5.70. आता हे इतकं सगळं कमी असताना मी त्याला व्यायाम कसा द्यायचा? एकतर पहिला महिना त्याचं मागं पुढे वजन होण्यात किंवा ट्रायल एरर घेण्यातच आमची गेली. मग आमचं तर डोकं फुटायची वेळ आली होती, कारण जेव्हा वजन जास्त असतं त्यावेळेला ते वजन पटापटा पहिले 10 किलो कमी होतं. याच्या बाबतीत असं होईच ना. आणि मी त्याला म्हटलं की बाबा वजन कमी होत नाही म्हटल्यानंतर तू आधी, एक तर वजन जास्त आहे म्हटल्यावर तू मला स्ट्रेस टेस्ट किंवा 2D एको करून दे. पण त्यानं मी स्वतः फिजिकली आणि मेंटली फिट आहे असं स्वतःच लिहून देऊन सही केली. आता बोला, जरी त्यांनी सर्टिफिकेट दिलं नाही तरी त्याचा वेट लॉस करणं आणि कोणताही त्रास न होता वेट लॉस करणं ही माझी आणि माझ्या स्टाफचीच जबाबदारी होती. त्यामुळे पहिला महिना हा सगळा गोंधळात गेला. नंतर मात्र पटापट डाएट करून वर्कआउट करून तो 104 वर आला आणि आज त्याचं वजन हे 99 किलो आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की एवढं वजन वाढेपर्यंत तुम्ही काहीच कसं करत नाही मुलानं. पण चित्र तसं नाहीये, कारण या सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते, ह्यांनीही केले होते, पण ते चुकीचे प्रयत्न केले होते. कारण वेट लॉस साठी वेट ट्रेनिंग करणं, ते सुद्धा वजन 100+ असताना वेट ट्रेनिंग करणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं की तुला बाबा स्ट्रेस टेस्ट करायला पाहिजे, पण मला लक्षात आलं की स्ट्रेस टेस्टला वॉकरवर पळवतात. वॉकरवर पळवल्यानंतर अप्पर बॉडीचं वेट गुडघ्यावर येणार आणि पुन्हा गुडघ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मी त्याला सांगितलं की 2D एको करून घे, कारण ते झोपून असतं. पण त्यांनी तेही केलं नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, रिस्क फॅक्टर जबरदस्त जास्त होता, पण तरी सुद्धा आम्ही त्याचं पहिलं 25 किलो वजन कमी केलं आणि नाव आता फिट लाईक अ फिडल असा झालेला आहे तो. नक्कीच खूपच इंटरेस्टिंग केस आहे ही, याबद्दल ऐकायचंच आहे. तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वृषाली ताई, सिद्धार्थच्या केस बद्दल तुम्ही सांगत होता. आता मी नेहमी जसं सांगायचे ना की एवढ्या वजनाला जर तुम्ही वेट ट्रेनिंग केलं तर तुमच्या डायफ्रॅमवर लोड येतं आणि एकाच वेळेला वेट ट्रेनिंग करून वेट लॉस करणं आणि बॉडी बिल्डिंग करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे मी मागे एकदा म्हटलं होतं की आधी बारीक व्हा, उंचीप्रमाणे आणि वयाप्रमाणे वजन पटापट कमी करा. विदाऊट वेट जोर बैठका काढून सुद्धा तुम्ही तगडे होऊ शकता आणि राहू शकता. कारण प्रोटीन सप्लिमेंट घेऊन आणि वेट ट्रेनिंग करून बिनकामाचे पहिलवान बनून काहीही उपयोग होत नाही. त्यापेक्षा स्वतःच्याच बॉडीचं वेट वापरून बारीक व्हा. इनफॅक्ट मी कोणालाही वेट लॉससाठी वेट ट्रेनिंग सजेस्ट करत नाही, कारण वेट ट्रेनिंगचे एक्सरसाइज केल्यावर तुम्हाला आपोआप थकवा येतो, दिवस वाईट जातो आणि बहुतेक जण जिम सोडून घरात बसतात. या उलट मी फक्त आणि फक्त फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइज देते. त्यामुळे फील गुड फॅक्टर येतो, एंडोर्फिन बाहेर पडतं आणि रोज आपलं वजन 500 ग्रॅम ते 800 ग्रॅम एवढं रोज कमी होतंय म्हटल्यानंतर आपोआपच आणखीन पेटून तुम्ही व्यायाम आणि डाएट करता. त्यामुळे 15-20 दिवसात जेव्हा 5-6 किलो तुमचं वजन कमी होतं त्यावेळेस सगळेजण जाम खुश होतात आणि मला पूर्णपणे सरेंडर होतात. चित्रा, मला एक माहिती आहे की तुम्हाला पहिल्या 15 दिवसात जर मी तुम्हाला 5 ते 7 किलोचा रिझल्ट दिला की तुम्ही माझं ऐकणारच आहात. तेव्हा लक्षात घ्या, वजन कमी करण्यासाठी पोटाची सर्जरी करणं किंवा पोट स्टेपल करणं हा वेडेपणा आहे. कृपा करून नॅचरल पद्धतीनेच वेट लॉसच्या मागे लागा. देखो भैया, समस्या के बारे में सोचेंगे तो बहाने मिलते ही है और समाधान के बारे में सोचेंगे तो रास्ते मिलते. वाह, क्या बात है. तो अपना सही रास्ता है वो आप ही चुन लो और आगे निकल जाओ. खरंय, खूप महत्वाचा मुद्दा वृषाली त्यांनी सांगितला. नॅचरल पद्धतीनं वेट लॉस झाला पाहिजे. या नोटवर इथंच थांबूयात. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषाली मेहंदाळे पुन्हा भेटणारच आहेत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.